हे बघा बर्माची बॉर्डर, ह्या साईडून बर्मा, इकडे थायलंड मे साईड. आणि गोल्डचा रेट विचारला आहे इथे 27,700 बाट, थाई बाट पर ग्रॅम. आता सध्या जर विजावरती ते पहिले पर डे परमिट इश्यू करायचे, आता पर डे परमिट इश्यू बंद केलं आहे त्यांनी. आणि जर तुम्हाला विजा असेल तुमच्याकडे ह्याचा बर्माचा, तरच तुम्ही जाऊ शकता. बाकी बघू शकते हे इकडे रुबीचा जेम्स म्हणजे खडा, हे इकडे जास्त भेटलं जातं, म्हणून लोक इथून घेऊन जातात. आता कधी कधी हे बघा, हे अशा प्रकारचे ऑर्नामेंट, ते बघा खडे रुबी, ते बघा मूर्तीसुद्धा त्याची बघायची, हे फेमस आहे इकडे. भातशेत बघा, त्याच्या बाजूला बरोबर केळ्याची मळा. हे आहे मायसाय, बरोबर त्या डोंगराच्या तिकडे. डोंगर पण नाही म्हणलं, ते लास्टला जी तुम्हाला घरं दिसते त्याच्या तिकडे म्यानमार बॉर्डर सुरू होते. या बॉर्डरवरती आहे ना, इकडे मुस्लिम लोक आहेत, मस्जिदसुद्धा आहे. बाकी बघा ना गावासारखा. आणि यंग पोरं इकडे, शाळेतल्या पोरंसुद्धा गाडी चालवते बघा, गेले शाळेतले 100 वर्ष जगते. आजचा पहिला दिवस आहे, म्हटलं सगळं फिरून येऊया, म्हणून पहिलं बॉर्डर बघून सर्व रोड बघून आलो. आता उद्याच्या दिवशी मार्केटचं दर्शन घ्या. मार्केट आता बघा, ही कॅब जी घातली आहे ना मी, ते इकडे 60ला पडले. 60 म्हणजे किती होतात, 12, 120 आणि 150 रुपयाची. म्हणजे ब्रँडचं नाव पण आहे आणि त्याची क्वालिटी पण आहे. बघ कसे लाईनीत काय बोलतात, तुरा लावल्या. एकदम शांत शांत आहे. थ्री मिलियनला अपार्टमेंट आहे बघा. पहिलं 3.5 होतं, आता डिस्काउंट आहे 3199. आलो ते बघा, ते बुद्ध विहार आहे ना, बरोबर त्याच्या बाजूलाच आहे. बाकी असे छोटे छोटे कॅफेटेरिया बांधले. आणि साखर खाऊन खाऊन इकडे आहे ना फुगलेत. साखर आणि फ्राईड फूड भरपूर खातात. म्हणजे ते मीट बॉल्स आहे ना, ते बार्बिक्यू कमी आहे आणि फ्राय जास्त आहे. यंगस्टर, आणि त्याच्यात पुन्हा जे नॉन अल्कोहोलिक आहेत ते पेप्सी म्हणजे कार्बोहायड्रेट ड्रिंक जास्त कन्झ्युम करतात.
5 वाजायला आले, जेवणाचा टाईम झाला. 2 आठवडे झाले आहेत, पण काय फरक दिसत नाही आहे. हां, म्हणजे कशामध्ये म्हणतो आहे 2 आठवडे, एक टाईम फक्त जेवण. केळ्याची फुलं बघा. बॉर्डरवरती पण अशा पद्धतीचे दुकानं आहेत की मोठा बाजार, आणि पूर्ण चायनाचे मार्केट केलेलं आहे. चायनाचं स्कूलसुद्धा आहे, चायनीज लोकांनी ओपन सुरू केलेलं. आणि मार्केट तर असं आहेत की सुपर मार्केट, ज्या वस्तू मुंबईमध्ये पण एकाच सुपर मार्केटमध्ये भेटणं मुश्किल असतं कधी कधी, त्या तुम्हाला सगळ्या एकत्र भेटेल. गॅस स्टेशन बघा, ते बघा त्या गॅस स्टेशनची इथं सुद्धा गणपतीची मूर्ती आहे. तर ते बघू नका, आपल्या तिकडच्या संदर्भ जोडू नका, ते सगळं बुद्धांच्या साहित्यातून घेतलेलं आहे. आणि कुठे कुठे तर गणपतीचं असं आहे की 3 मुख दाखवलं आहे, 3 दाखवलं आहे, 4 दाखवलं आहे. हां, अभ्यास करा त्रिपिटकांचा, म्हणजे संकळ समजेल. लिंबूची झाडं, इथे जातोय रस्ता. गाड्या सगळ्यात, पुरी तर टेस्ला चालवतात ते.